महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या महत्त्वाच्या अशा व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। लाडकी बहीण योजनेमध्ये आत्तापर्यंत तुम्हाला 7,500 रुपये सरकारमार्फत जमा करण्यात आलेले असतील, जे की तुमचे 5 हप्ते जमा झालेले आहेत। परंतु यामध्येही बऱ्याच आता लाडक्या बहिणींना पैसे जे आहेत ते भेटलेले नाहीत। काही लाडक्या बहिणींचे थकीत हप्ते येणं बाकी आहे, तर ते नेमके कधी भेटू शकतात? त्यासोबत महत्त्वाचं म्हणजे आता लाडक्या बहिणींना जी प्रतीक्षा लागलेली आहे ती 6व्या हप्त्याची। लाडक्या बहिणी या ठिकाणी वेटिंग करतायत, कारण की त्यांचे आतापर्यंतचे 5 हप्ते संपूर्ण संपलेले आहेत। 6व्या हप्त्याची ती वाट पाहत आहेत। त्याच्यामध्ये ही महत्त्वाची अपडेट म्हणजे 6वा हप्ता 1500 रुपये भेटेल की 2100 रुपये भेटणार आहे। त्यासोबत मग हा 6वा हप्ता नेमका कुणाला भेटेल याविषयी पुढे जर ही योजना आता कायमस्वरूपी चालूच राहणार आहे, परंतु आपल्याला माहित असेल लाडकी बहीण योजनेची जी वेबसाईट आहे ladkibhin.maharashtra.gov.in या वेबसाईटवरती तुम्ही तुमचं खातं जर लॉग इन केलं लाडकी बहीण योजनेचं, तर त्या ठिकाणी नवीन अपडेट आलेले आहेत। तुम्ही स्क्रीनवरती ते पाहू शकतात। बघा या ठिकाणी त्यांनी अपडेट काय दिलेलं आहे की संजय गांधी निराधार योजना असेल किंवा इतर कुठलीही शासकीय योजना असेल, ज्या योजनेचं तुम्हाला 1500 रुपये किंवा 1500 रुपयेपेक्षा जास्त सरकारी योजनेचा लाभ भेटतोय, तर लाडकी बहीण योजनेचा नियम असा आहे की लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्ही अप्लाय केलेला आहे, त्याचा लाभ घेताय, तर इतर कुठल्याही शासकीय योजनेचा तुम्ही लाभ घेतलेला नसावा तर तुम्ही अपात्रतेचं कारण ठरू शकता। जर इतर शासकीय योजनेचा लाभ घेताय तर तुम्हाला बघा, जर या ठिकाणी स्क्रीनवरती दाखवतोय मी अशा पद्धतीने तुमच्या लाडकी बहीण योजनेच्या खात्यामध्ये या ठिकाणी संजय गांधी निराधार योजनेच्या खाली या ठिकाणी एस लिहून आलेला असेल, तर पुढील हप्ता मात्र भेटण्यासाठी या ठिकाणी टेन्शन येऊ शकतं, टेन्शन वाढू शकतं। तशा पद्धतीने सरकार निर्णय घेऊ शकतं। अशा बऱ्याचशा लाडक्या बहिणींची पुन्हा एकदा या ठिकाणी फॉर्मची पडताळणी करावी अशी देखील मागणी करण्यात येत आहे, कारण की ग्रामीण भागातील महिला आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील महिलांसाठी ही योजना चालू करण्यात आलेली होती, ज्याच्यामध्ये बऱ्याच बहिणींनी या ठिकाणी बघा ज्यांचं एस लिहून आलेलं आहे त्यांनी या ठिकाणी डबल योजनेचा मग काय घेतलेला आहे, लाभ घेतलेला आहे। त्याच्यामुळे पुन्हा एकदा या ठिकाणी ही चाचणी सुरू झालेली आहे, कारण की वेबसाईटवरतीही त्याच्यामुळेच अपडेट केलेलं आहे। तर आता पुन्हा एकदा नव्याने अजून या ठिकाणी त्याच्यामध्ये चाचपणी करावी, अशी पडताळणी करावी अशी देखील मागणी करण्यात येते। तर बघा त्यासाठी काय करायचं आहे, अपात्रतेच्या कारणामध्ये आपण जर बघितलं तर एकतर तुम्ही शासकीय योजनेचा लाभ घेताय, ठीक आहे। जर आता तुम्ही तो योजनेचा लाभ घेतलेला बंद केलेला असेल तर त्याविषयी महत्त्वाची कागदपत्र असतात, ते म्हणजे या ठिकाणी ती योजना आम्हीचा लाभ घेत नाही, नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट वगैरे असेल, ती योजना आमची बंद आहे, तर तशा पद्धतीचं कागदपत्र तुम्हाला काढून ठेवायचं आहे। किंवा या ठिकाणी बघा आता 4 चाकी तुमच्या घरी असेल, ठीक आहे, 4 चाकी असेल किंवा तुम्ही या ठिकाणी तुमच्या कुटुंबामध्ये कुणी आयकरचा कर भरलेला असेल, अशा पद्धतीने असेल आणि तुमचं एकत्रित कुटुंब आहे, तुमचं एकच रेशन कार्ड आहे, बघा एकच रेशन कार्ड आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे, विभक्त करून रेशन कार्ड करून घ्यायचं आहे। आता बघा आता ज्यांना आतापर्यंत पैसे भेटलेले त्यांना आतापर्यंत काहीच प्रॉब्लेम आलेला नाही, परंतु पुढे जर अशा पद्धतीने तुम्हाला प्रॉब्लेम नको यायला तर असे महत्त्वाचे कागदपत्र देखील तुम्हाला काढून ठेवायचे, जसं की रेशन कार्ड आहे तुमचं ते विभक्त करून घ्यायचं आहे, त्याची ई-केवायसी करून घ्यायची, आणि ज्यांनी फॉर्मच अजून भरले नाही, ज्यांना फॉर्म भरायचे त्यांनीही सावधगिरीने अशा पद्धतीने महत्त्वाचे जे जसं की रेशन कार्ड विभक्त करून घेऊन कागदपत्र काढायचे किंवा इतर शासकीय योजनेचा तुम्ही लाभ घ्यायचा बंद केलेला असेल आणि आता तुम्हाला नवीन फॉर्म भरायचा आहे तर त्याविषयीची देखील डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। तर हे झालं याच्याबद्दल। आता बघा लाडक्या बहिणी ज्या हप्त्याची वाट पाहताय तो म्हणजे 6वा हप्ता। आपण आत्तापर्यंत या ठिकाणी बघितलं आचारसंहिता लागू होती, आचारसंहितेपर्यंतचे म्हणजे नोव्हेंबरपर्यंतचे तुम्हाला 5 हप्ते सरकारने सर्व वाटप केले, 5 हप्ते तुम्हाला सरकारने वाटप केलेले आहेत। परंतु 6वा हप्ता जो आहे या ठिकाणी आपण जर बघितलं महाराष्ट्रामधील जे तत्कालीन मुख्यमंत्री आहेत श्री एकनाथजी शिंदे साहेब, त्यांनी प्रचार सभेदरम्यान असेल किंवा महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये मोठ्या घोषणा केलेल्या होत्या की या ठिकाणी महायुती सरकार जसं स्थापन होईल तसं लाडक्या बहिणींना आम्ही 6वा हप्ता वाटप करू, ठीक आहे। तर आता सरकार अजूनपर्यंत स्थापन झालेलं नाही, बघा सरकार कधीही स्थापन होऊन जाईल आणि त्याच्यानंतर पहिलाच निर्णय या ठिकाणी सरकार तुमचं लाडक्या बहिणींचा घेण्याची शक्यता आहे, तो म्हणजे 6व्या हप्त्याचा। परंतु याच्यामध्ये बघा आता 6वा हप्ता जो आहे या ठिकाणी सध्या 1500 रुपयांनी भेटेल की 2100 रुपयांनी भेटेल त्याच्याबद्दल अजून अधिकृत माहिती नाही, परंतु तुमचा हप्ता वाढवलेला आहे, त्यांनी 600 रुपये केलेला आहे। बघा 1500 रुपयांनी जरी तुम्हाला 6वा हप्ता भेटला तर आत्तापर्यंत ज्यांना 5 हप्ते भेटलेत त्यांना पुढचा 6वा हप्ता भेटेल, परंतु ज्यांचं आता थकीत पैसे आहेत, ज्यांचे या ठिकाणी फॉर्म अप्रूव्ह आहे,
फॉर्म अप्रूव्ह आहे, ज्यांचं DBT वगैरे सर्व लिंक आहे, अशाच्या लाडक्या बहिणी पैशाची वाट पाहताय, ज्यांना आतापर्यंत पैसे भेटलेले नाहीत, त्यांचं सर्व क्लिअर आहे, त्यांचे थकबाकीचे मिळून 7,500 रुपये, ज्यांना एकही हप्ता भेटलेला नाही ते 7,500 किंवा हा 6वा हप्ता 1,500 रुपये असेल किंवा 2,100 रुपये असेल, असे सर्व मिळून त्यांचे देखील पैसे जे आहेत डिसेंबर महिन्यापर्यंत वाटप केले जाणार आहेत. बघा, सरकार जर या ठिकाणी नोव्हेंबर महिन्यामध्येच तुमचं स्थापन झालं, म्हणजे महायुती सरकार जर स्थापन झालं, तर लगेच पुढचा निर्णय जो असू शकतो तो म्हणजे 6व्या हप्त्याबद्दलचा. परंतु आता बघा, आर्थिक संकल्पामध्ये जी तरतूद तुमची केली गेलेली आहे लाडकी बहीण योजनेची जुलै महिन्यापासून, ती केली गेलेली आहे 1,500 रुपयाच्या या ठिकाणी लाभाची, ज्याचे जवळपास 35,000 कोटी ते 25,000 कोटी रुपये जे आहेत ते या ठिकाणी 1,500 रुपयाच्या लाभाची केली गेलेली आहे. तर त्याच्यामध्ये या ठिकाणी सरकार जो आहे तुमचे 600 रुपये वाढ करण्याचा निर्णय जो आहे पहिला निर्णय घेऊ शकतं. मग तुमचा जो हप्ता आहे 6वा हप्ता 1,500 रुपयाने किंवा 2,100 रुपयाने देखील दिला जाऊ शकतो. परंतु जी घोषणा केलेली आहे त्याच्याबद्दल स्वतः मुख्यमंत्री असतील किंवा या ठिकाणी महिला व बालविकास मंत्री असतील, त्यांनी पत्रकारांशी सांगितलेलं आहे की पुढचा हप्ता आम्ही 2,100 रुपयाचाच देणार आहोत, जो की 600 रुपये वाढ करून तुम्हाला दिला जाणार आहे. तर आता इथपर्यंत सर्व आपण माहिती बघितलेली आहे की तुमचा 6वा हप्ता एकतर 2,100 रुपयाच्या या ठिकाणी तुम्हाला भेटून जाणार आहे. तर हा नेमका कधीपर्यंत भेटेल, ज्याची लाडक्या बहिणी वाट पाहत आहेत. ठीक आहे, तुमचं सर्व क्लिअर आहे, आतापर्यंतचे 5 हप्ते आले, ज्यांना सर्व क्लिअर आहे त्यांचा 6वा हप्ता या ठिकाणी येऊन जाईल. तो म्हणजे बघा, सरकार आता स्थापन होईल, जसं नोव्हेंबर एंडिंगपर्यंत सरकार स्थापन झालं तर तुम्हाला डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्येच तुमचा 6वा हप्ता जो आहे तो वाटप केला जाऊ शकतो. प्लस याच्यामध्ये असाही निर्णय होऊ शकतो, नवीन वर्षाची भेट म्हणून 6वा प्लस 7वा हप्ता देखील तुम्हाला एकत्रित करून या ठिकाणी सरकार देण्याचा निर्णय घेऊ शकतं. लाडक्या बहिणींसाठी हे रिटर्न गिफ्ट असू शकतं, कारण की भरपूर साऱ्या बहुमताने एकहाती सत्तेने या ठिकाणी महायुती सरकार स्थापन होत आहे. त्याच्यामुळे स्थिर सरकार असणार आहे. पुढे ही योजना कधीही आता 5 वर्षापर्यंत कोणीही बंद करू शकत नाही, असं देखील या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे लाडक्या बहिणींना रिटर्न गिफ्ट म्हणून देखील असा कंबाईन हप्ता करून देखील नवीन वर्षाची भेट म्हणून देखील या ठिकाणी जमा केला जाऊ शकतो. तर आता याच्याविषयीची महत्त्वाची माहिती म्हणजे याची महत्त्वाची डेट म्हणजे या ठिकाणी एकतर तुमचा हप्ता जो आहे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये भेटू शकतो, नोव्हेंबरच्या एंडिंगपर्यंत सरकार स्थापन झालं तर या ठिकाणी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये जसं सरकार स्थापन होईल, जसं या ठिकाणी पूर्ण खाते वाटप होईल, तसं तुम्हाला लाडक्या बहिणीचा पहिला निर्णय सरकार घेऊ शकतं. कारण की लाडक्या बहिणींसाठी सरकार काही ना काही रिटर्न भेट देऊ शकतं, ज्याच्यामध्ये तुमचा 600 रुपयांनी तर हप्त्याची वाढ केलेलीच आहे, ती एक भेट आहेच. परंतु लवकरात लवकर 6वा हप्ता कसा जमा होईल त्याच्याविषयी सरकार पावलं उचलू शकतं. तर याबद्दल आता महत्त्वाची संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे. ती आता पुढची महत्त्वाची माहिती आहे ती म्हणजे तुमचं सर्वांचं आधार सीडिंग असणं गरजेचं आहे. ज्यांचे पैसे याचे बाकी आहेत त्यांचे आधार सीडिंग नसेल तर तुम्हाला पैसे येऊ शकत नाहीत. तर बघा, एक नवीन वेबसाईट जी आहे NPCIची, त्याच्यावरती संपूर्ण जेवढ्या पण गव्हर्नमेंट बँका आहेत जवळपास 5 ते 6 बँका नव्याने ॲड केलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्ही घरी बसल्या आधार सीडिंग तुमच्या मोबाईलवरनं आता करू शकतात. जी वेबसाईट आहे बघा, तुम्हाला मी या ठिकाणी स्क्रीनवरती दाखवतोय, त्याच्यामध्ये तुम्हाला कशी प्रोसेस करायची संपूर्ण मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेली आहे. 1 मिनिटामध्ये तुम्ही या ठिकाणी आधार सीडिंग जे आहे तुमचं करून घेऊ शकतात. तुमचं आधार सीडिंग आहे की नाही अगोदर स्टेटस चेक करायचं आहे, ज्यांचे पैसे आले नाहीत त्यांना, आणि ज्यांचे बघा पैसे आलेले नाही आहेत त्यांनी देखील ladkibaheen.maharashtra.gov.in ही जी वेबसाईट आहे या ठिकाणी बघा स्क्रीनवरती तुम्हाला दाखवत आहे, ही वेबसाईट देखील एकदा लॉग इन करून चेक करायचे की तुमच्या ज्या प्रोफाईलमध्ये तुमचा फॉर्म अप्रूव्ह अशा पद्धतीने दाखवत असेल तर तुम्हाला चेक करायचं आहे की तुमचे पैसे नेमके कुठल्या खात्यामध्ये गेलेले आहेत, तुमचं कुठलं खातं या ठिकाणी लिंक आहे. तुमच्या या ठिकाणी पैसे जर जमा झालेले असतील तर तिथं तुमचा खाता नंबर देखील दाखवणार आहे आणि कुठल्या खात्यामध्ये किती रुपये गेलेले ते देखील तुम्हाला आता सर्व वेबसाईटवरती पाहायला भेटणार आहे. तर ही संपूर्ण प्रक्रिया करायची, संपूर्ण तुमचे जे पण डॉक्युमेंट असतील जसं की रेशन कार्ड विभक्त करायचं असेल त्याच्याबद्दल तेही करून घ्यायचे, कारण की तुमचं एकत्रित रेशन कार्ड असेल तर तुमच्या कुटुंबामध्ये इतर सदस्यांच्या नावे जसं की आयकर असेल किंवा 4 चाकी वाहन असेल त्याच्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम येऊ नये म्हणून त्या पद्धतीची तुम्हाला संपूर्ण खबरदारी आत्ताच घेऊन ठेवायची. नवीन फॉर्म भरणारे असतील त्यांच्याबद्दलही, कारण की नवीन फॉर्मबद्दल देखील लिंक ओपन केली जाऊ शकते, कारण की नवीन फॉर्म भरणं चालूच होतं तेवढ्यात आचारसंहिता लागू झाल्यामुळे पुन्हा एकदा या ठिकाणी ज्या राहिलेल्या लाडक्या बहिणी असू शकतात त्यांच्याबद्दल नवीन फॉर्म भरून घेण्याची प्रक्रिया देखील सरकार चालू करून देऊ शकतं. तर लाडक्या बहिणींना 6व्या हप्त्याचे पैसे कधीपर्यंत भेटू शकतात त्याच्याबद्दलची माहिती दिलेली आहे. एकतर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये या ठिकाणी तुम्हाला लाडक्या बहिणी योजनेचा 6वा हप्ता जो आहे त्याची रक्कम जी आहे या ठिकाणी दिली जाऊ शकते जर नोव्हेंबर एंडिंगपर्यंत सरकार जे आहे स्थापन झालं तर. त्याच्याबद्दलची अजून
काय महत्त्वाची जी पुढील अपडेट आहे जी वेळोवेळी येत राहील ती तुमच्यापर्यंत शेअर केली जाईल. सध्या या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती होती. अजून तुमच्या याबद्दल काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा. धन्यवाद.